40-50 हजार रुपये कर्ज असलेल्या माणसाच्या मागे हात धुवून ते वसुली अधिकारी लागतात. पण हे बडे उद्योजक अब्जावधींचं कर्ज बुडवून परदेशात पळतात. तुंबाड मी बघितला आणि मी म्हणलो, आयलो काय सुंदर सिनेमा आहे हा. मग मी 10 जणांना सांगितलं माझ्या परिचयात, तुंबाड बघ, तू कुठले तरी फोटो टाकले 1760 सतत टाकत राहिलास तर मी ते का बघत राहायचे. माझं स्वच्छ मत आहे, लेझर लाइटिंग वर इमिजिएट बंदी आणली पाहिजे. अरे तू चांगला होता रे पिक्चर, टॉकीजला का नाही लावला. पण तू टॉकीज मध्ये येऊन गेलेला असतो, पण तू बिचारा आठवडाभरच राहतो. नमस्कार, कॅचअपच्या विशेष भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विशेष का तुम्हाला कळलं असेलच, आज आपल्या सोबत आहेत मकरंद अनासपुरे. खूप खूप स्वागत आहे मकरंद. आणि मला सुरुवातीलाच तुला विचारायचं आहे, कसा आहेस, काय चाललंय नवीन? अजून एक सिनेमा मी केलाय, दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका, मूषक आख्यान असं त्याचं नाव आहे. आणि त्यामध्ये मी जवळपास 9 भूमिका केलेल्या आहेत. एक विनोदी चित्रपट आहे. हेमंत एदलाबादकरची एकांकिका होती मूषक आख्यान नावाची, त्याचा सिनेमा केलेला आहे. त्यानंतर आता एक वेब सिरीज प्रदर्शित होतीये माझी, मानवत मर्डर्स. त्यामध्ये मी एक उत्तमराव बराटे नावाचं पात्र साकारलेलं आहे. याशिवाय मी नवीन चित्रपट अंकुश चौधरीचा करतो आहे. साडेमाडे 3 असा आम्ही आधी केलेला सिनेमा होता, त्याचा भाग 2 अंकुश दिग्दर्शित करतो आहे. तो पण सिनेमा मी करतो आहे. आणि बिझी आहेस म्हणजे? हा, व्यस्तता खूप आहे, कारण यावर्षी सिनेमे पण 3-4 प्रदर्शित झाले. बरोबर. ओले आले झाला, नवरदेव BSc ऍग्री झाला, छापा काटा झाला, राजकारण गेलं मिश्रित झालं, त्यामुळे व्यस्तता आहे. काय ना, तू ह्या क्षेत्रात असल्यामुळे तुला जर कोणी विचारलं काय चाललंय सध्या, तर तू लगेच सिनेमांची नावं आणि त्याच्यात कसा व्यस्त हेच सांगितलंस. बरं, मी तुला पर्सनली विचारलं होतं की कसं आहेस, काय चाललंय सध्या. बघ, आपल्याकडे अशा पद्धतीने तुझं पर्सनली काय चाललंय अशी विचारण्याची पद्धत फार कमी आहे. बरोबर. किंबहुना आता समाजात ती निघूनच गेलेली आहे. कारण बघ, ह्या सगळ्या याच्यामध्ये व्यक्तिगत तुझ्या हातापायाची दुखापत ही माझ्या जाणीवेपर्यंत पोहोचत नाही आजकाल. तर त्याच्यामुळे आपण स्वाभाविकपणे काय म्हणूया, कालनिष्ठ होऊन तशी उत्तरं देतो किंवा तशा पद्धतीनं भाष्य करत राहतो. कारण मला हे जास्त बरं वाटलं तुझं, की तुझं पर्सनली काय चाललंय. कारण अशा पद्धतीची विचारणा कमी असते. अरे मी म्हणून म्हटलं हे कॅचअप करतोय आपण. हा, कारण अगदी एखादा सुरत भेटला जवळचा तर तो म्हणतो की अरे तू जरा बारीक झालायस, किंवा अजून चेहऱ्यावरचा फ्रेशनेस तसाच आहे वगैरे, असे पर्सनल आल्यानंतर आपण मग पर्सनल बोला. बरोबर. ठीक आहे, आपण कॅचअप जर सुरू केलेलंच आहे आणि तू किती व्यस्त आहेस तू सांगितलंयस. तू उल्लेख केलास मानवत मर्डर सारख्या सिरीजचा. याच्या आधी तुझी रानबाजार नावाची सिरीज आलेली होती. सिरीज मधून तुला जे आवडीचं काम आहे, तुला हवं जे काम आहे, तुझ्या म्हणजे ज्याच्यात अभिनयाची कसोटी लागते आपण ज्याला असं म्हणतो, हे तुला जास्त करायला मिळतंय असं म्हटलं तर ते चूक ठरेल का? तसं असतंही. आणि बघ, आपल्याला काय असतं की कलावंत म्हणून आपल्याला खूप भूमिका करायच्या असतात. सर्व शेड्स आपल्याला करता येत असतात, पण त्याच्यावर मुळात दिग्दर्शकाचा विश्वास पाहिजे आणि निर्मात्याचा त्याला होकार पाहिजे. त्यामुळे संधी अभावी खूप साऱ्या भूमिका आपल्याला मिळत नाही. आणि अकस्मात एखाद्याने आपल्यावर एखादा प्रयोग केला की लोक म्हणतात की अरे यांनी तर चांगलं काम केलंय, म्हणजे ते हा करू शकत नव्हता का, तर तो करू शकत होता, पण त्याच्यावर तेव्हा कोणी विश्वास ठेवला नाही किंवा दिली नाही त्याला ती भूमिका. रानबाजारचं श्रेय मी अभिजित पानसेला संपूर्णतः देतो. एक तर अभिजितने मला त्या भूमिकेसाठी कास्ट केलं आणि तो पत्रकार, तो म्हणाला तुझ्या पद्धतीनं तू साकारू शकतोस. त्याने मला ती लिबर्टी पण दिली. आमच्या दोघांमधली त्या पात्राविषयीची जी चर्चा होती त्यातून ते पात्र आकाराला आलं. आणि मुळात म्हणजे ते आवडलं की मी बरेच जण मला असे म्हणाले की, म्हणजे त्या कमेंट्स मध्ये असतं ना, थोडी मला दाखवली पण ती कमेंट की मकरंद अनासपुरे या नटाचा कधीही सिनेमा मी थिएटरमध्ये जाऊन पाहिला नाही, पण रानबाजारने मला त्याच्याविषयी वेगळं विचार करायला भाग पाडलं वगैरे, असंही एका काय म्हणूया कठोर प्रेक्षकाने असंही एक टिप्पणी केली होती.
तर त्याच्या अगोदरचे सिनेमे अगदीच थिएटरमध्ये जाऊन पाहण्यासारखे नव्हते असे मी केलेत का? तर असं नसतं. कारण प्रत्येक कलावंत हा त्याच्या वकुबाने, त्याला उपलब्ध असलेल्या परिस्थितीनुसार अभिनय करत असतो, कष्ट करत असतो, त्याच्या पद्धतीने त्या भूमिकाही साकारत असतो. माझ्या सुदैवाने माझ्या भूमिकांना म्हणजे ज्याला आपण सोलो परफॉर्मन्स म्हणतो, अशा बऱ्याच सिनेमांना दाद मिळालेली आहे. गाढवाचं लग्न सारखा सिनेमा असेल, जाऊ तिथं खाऊ सारखा सिनेमा असेल. तर मला असं वाटतं की आपण प्रयत्नपूर्वक वेगळ्या भूमिका मिळवू शकतो का? आता अशी काही ही इंडस्ट्रीमध्ये त्याची सुविधा किंवा सोय नाही. तर आपल्याकडे मराठी चित्रसृष्टीत तशी पर्सनल सेक्रेटरी असण्याची सुविधा पण नाहीये, तेवढं व्याप्ती नाहीये. तर त्यामुळे तुम्हाला सगळ्या दिग्दर्शकांना जाऊन सांगणार कसं की, आणि मुळात छोटी इंडस्ट्री आहे, मर्यादित कलाकृती बनत असल्यामुळे पाहण्याची इच्छा आहे, त्याला पाहता येऊ शकतं. त्यामुळे तुमचं सादरीकरण हे सर्व सार्वत्रिक उपलब्ध असल्यामुळे तेच तुमचं सेक्रेटरीशिप आहे. तू तर बोलताना म्हणालास की कोणीतरी येऊन तुला कमेंट दाखवली, कारण तुझ्याकडे तू सोशल मीडियावर नाहीस, इंस्टाग्रामवर नाहीस, फेसबुकवर नाहीस, असं तू जाणीवपूर्वक केलंयस का? तुला त्याच्यात कधी जावंसं वाटलं नाही? जाणीवपूर्वक म्हणजे काय रे, की एकतर ते दुधारी शस्त्र आहे असं मी वारंवार बोलतो. सोशल मीडिया आहे. तुम्हाला त्याचं ऍडिक्शन लागू शकतं एक म्हणजे, आणि तुम्ही फार उन्मादी होऊ शकता, अशी अवस्था येऊ शकते तुमची. मला असं वाटतं काही काळानंतर सोशल मीडियाचं ऍडिक्शन सोडवण्यासाठी औषधं येते. इथपर्यंत ते. दुसरं असं होतं की त्यावर खूप वावरल्यामुळे असं होतं की तुमचे कान हलके होतात. म्हणजे तुम्ही कुणाविषयी काही कमेंट वाचले की तुम्हाला वाटतं, बापरे, किती हा भंगार माणूस आहे. तुम्हाला त्याचा सहवास नाही, तुम्ही त्याला अनुभवलेलं नाहीये, तुम्हाला जवळून माहित नाही, पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता, म्हणजे तुमचे कान हलके होऊ लागतात. फेक नॅरेटिव्ह खूप तयार केले जाऊ शकतात. फेक इमेजेस खूप तयार केल्या जाऊ शकतात. कसं आहे की डार्विनच्या सिद्धांतानुसार पूर्वी माणसाला शेपूट होतं का, काळाच्या ओघात ते नष्ट झालं कारण त्याचा वापर झाला नाही. आपल्या मेंदूचंही असं होऊ शकतं. आपण जर तो वापरलाच नाही तर उद्या माणसाला असाही एक अवयव होता असं म्हणण्याची वेळ येऊ शकते ना. त्यामुळे आपण त्यापासून थोडस अलूफ राहून, हे बघ, दररोजची कामं करतच असतो ना आपण. दररोज मी कसं सांगणार, आज मी हे केलं नाश्त्याला, दुपारच्या जेवणाला पहा कशी गंमत आहे. त्यात कुणाला गंमत वाटते? किती जणांना वाटेल मला सांग बघू? आणि का गंमत वाटावी? तुझ्या काहीतरी तू कुठले तरी फोटो टाकले 1760 सतत टाकत राहिलास, तर मी ते का बघत राहायचे? तू आनंदी आहेस असं मी एकदा म्हणलं की झालं ना. सातत्याने आपण ते करत राहतो. दुसरा तो कोलाहल खूप आहे. दुसरं खोट्या आयडेंटिटीज ठेवून शिवीगाळ करणारी खूप सारी एक जमात त्यावर आहे. मग हे सगळं आपल्याला नको. इतकं सोपं आहे. पण चॉईस इज युअर्स. पण हल्ली म्हणजे तुम्ही ज्या कलाकृतीत काम करता, तो सिनेमा असेल, नाटक असेल, त्याच्या प्रमोशनसाठी खूप मोठा वापर सोशल मीडियाचा केला जातो. मी तुला एक सांगतो. आता समजा तुझं काम मला आवडतं आणि मी तुझा फॅन आहे, तर मला अगदी कुठेही पुसटशी तुझी जाहिरात दिसली तर मी बघायला घेईन. गदारोळ करून येतोय आम्ही, आमचं येतच आहे, बघायचंय असं, आणि किती जण बघतात. बरोबर. तुला गंमत अशी म्हणजे मला असं वाटतं की एखाद्या ट्रेलरला 2 दिवसात 35 लाख व्ह्यूज अशी त्या बातम्या येतात बघ. तो सिनेमा 35 लाख लोक बघतात का? हा माझा प्रश्न आहे. बरोबर. तुझी कलाकृती ही चांगली असेल तर ती कुठल्याही कालखंडात टिकते. कलाकृती चांगली असेल तर ती त्या ह्याच्यात बघितली जाईल. खूप डंगडंग करून तुम्ही वाजवली म्हणजेच ती पाहिली जाईल अशातला काही भाग नाहीये. ते लोकांपर्यंत पोहोचावं त्यासाठी मग विविध माध्यम आहेत. सोशल मीडिया सगळेच जण बघत असतील का, असाही मुद्दा आहे. बरं, काही जण ते पाहत असताना
त्यांचा ब्रेन हा त्याच्याशी असोसिएटेड आहे का ते पण बघावं लागेल ना. सर 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 असं जर एक माणूस करत असेल तर त्याला काही गोष्टी निसटून जात असतील, बरोबर तो बघतही नसेल. बरोबर. एखाद्याने पेपरमध्ये वाचलं, एखाद्याने समीक्षण वाचलं, एखाद्याने एकाकडून ऐकलं, तर ह्या गोष्टींवर जास्त विश्वास बसतो. खरंय. आता मी जर तुला सांगितलं, अरे तू तो सिनेमा बघितला नाहीस, आवर्जून बघ, तर तू आवर्जून बघशील. बरोबर. तुला कुणी सोशल मीडियाने सांगितलं म्हणून तू बघशील का, किंवा त्या प्रोडक्शन टीमने सांगितलं म्हणून बघशील का? काहीतरी त्याविषयीचं आपल्याला कळलं. म्हणून बघ, अलीकडच्या काळात खूप डंग करणारे खूप कलाकृती पडल्यात बघ. हिंदी चित्रसृष्टीचं ते जास्त दृश्य आहे. बरोबर. तुंबाड नावाचा सिनेमा त्यांनी रिलीज केलाय पुन्हा. हो. कारण त्याच्यावर तो चांगला आहे याची चर्चाच खूप झाली ना. बरोबर. तुंबाड मी बघितला आणि मी म्हणलो, आयलो काय सुंदर सिनेमा आहे हा. मग मी 10 जणांना सांगितलं माझ्या परिचयात, अरे तुंबाड बघ, फारच चांगला आहे. सी दॅट इज काय म्हणूया, ती ऑथेंटिक आणि खरी पब्लिसिटी असं मला वाटतं. तू आता बोलताना खूप छान म्हणालास की तुमचं काम हेच एखाद्या सेक्रेटरी किंवा मॅनेजर सारखं आहे. हो, की त्या कामातून दुसरं काम, त्याच्यातून दुसरं काम तुम्हाला मिळत राहणार आहे. बरोबर. रान बाजारमुळे काही निर्माते, काही दिग्दर्शक किंवा काही वेगळ्या प्रकारची कामं असं काही तुझ्याकडे चालून आलं हिंदीमध्ये म्हणा किंवा नाही, हिंदी नाही, मराठीमध्ये. कारण मी हिंदीमध्ये तसा प्रयत्नशीलही नाहीये. आणि मी तुला सांगू का, मी खूप महत्वाकांक्षी अभिनेता नाहीये. बर. समजा माझे 5 रोल कळलेच नाहीत प्रेक्षकांना तरी माझी काही हरकत नाहीये. मला ते खूप अट्टहासाने सगळ्यांना करूनच दाखवायचे असली काही भानगड नाहीये. आता मला मानवत मर्डर्स मध्ये माझं कास्टिंग झालंच की. मी त्यामध्ये आदिनाथ प्रोड्युसर आहे कोठारे, किंवा आशिष बेंडे दिग्दर्शक आहे. त्यांच्यापैकी कुणाला तरी वाटलं असेल की हा या रोल साठी चांगला ऍक्टर आहे, आणि म्हणून त्यांनी मला घेतलं असेल. दुसरं असं की स्वतःहून आपण धडपडून फिरण्याची मला गरज वाटत नाही. त्याचं कारण असं की 3 दशक तुम्ही 100हून अधिक कलाकृती केल्यानंतर सिनेमातल्या, नाटक वेगळं, जाहिराती वेगळं, इव्हेंट्स वेगळे, सातत्याने तुम्ही ते काम करत राहता. त्यामुळे तुमच्यातलं प्लस मायनस बहुतांश दिग्दर्शकांना, बऱ्याच जणांना माहित झालेलं असतं. त्यामुळे जे मिळेल ते आपलं. आणि दुसरं असं असतं की शेवटी तुझं एक वैयक्तिक आयुष्य पण असतं, त्यामध्येही तुला वेळ द्यावा लागतो. तुझं एक सामाजिक आयुष्य आहे, त्यालाही तुला वेळ द्यायला लागतो. आणि तुझं कलाकाराचं एक आयुष्य आहे, त्यालाही तुला वेळ द्यावा लागतो. त्याचं नियोजन तर व्यवस्थित करायला पाहिजे. बरोबर. नाही तुझं तर म्हणजे तुझं सामाजिक आयुष्य तर आता पूर्णपणे बदलून गेलंय गेल्या काही वर्षांमध्ये. हो, कारण तू म्हणजे वाहून घेतल्यासारखं नाम जी संस्था आहे. ऍक्च्युअल नाम फाउंडेशन हे आदरणीय नाना पाटेकरांचं अपत्य तसं म्हणायला गेलं तर त्यामध्ये आम्ही दोघं संस्थापक त्या संस्थेचे आहोत. 1 दशक पूर्ण होईल. नामला 10 वर्ष होतील. बाप रे. 15 सप्टेंबर 2015 साली आम्ही स्थापना केली. वा. 15 सप्टेंबर 2024 ला आम्ही दशकपूर्ती सोहळा साजरा करू शकतो. मला तेच एक विचारायचं होतं की तुला शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल माहिती होती आधीपासून, पण प्रत्यक्ष काम सुरू केल्यानंतर आणखीन काय काय नव्याने कळत गेलं? हे बघ, मी मुळात ग्रामीण भागातनं आलो. माझे बरेचसे नातेवाईक शेतकरी आहेत. आमच्याकडे पूर्वी पानमळे होते, विड्याची पानं असतात तशी, आणि त्याला पाणी बऱ्यापैकी लागतं. पूर्वीच्या काळात आपण लहान असताना त्या एंटिटी, ती व्यक्तिमत्व फार भव्य वाटायची, आणि ती खाऊन पिऊन सुखी मंडळी होती. नंतर बघत गेल्यानंतर तीच मंडळी मी तब्येती त्यांच्या रोडावलेल्या बघितल्या, तीच विपन्नावस्थेत गेलेली बघितली. दुसरं असं की या 2-3 दशकामध्ये केवळ आसमानी संकट त्यांच्यावर आहे असं नाही, आसमानी आणि सुलतानी असे दोन्ही संकट आहेत. मुळात शेतकऱ्याला हमीभावच नसल्यामुळे, म्हणजे समजा असं गृहीत धर की तुझ्या सोयाबीनला
4,000 रुपये भाव आहे आणि समजा तुझ्याकडे 20 क्विंटल सोयाबीन झालं, तर किती तुला मिळणार आहेत? 80,000. 80,000 रुपये. त्यासाठी तू 6 महिने घालवलेले आहेस. त्यामध्ये तुझी इन्व्हेस्टमेंट पण आहे. बरोबर. इन्व्हेस्टमेंटला कुठल्याही पद्धतीचं कमी आहे का? तर नाही. अचानक आसमानी संकट आलं, अतिवृष्टी झाली, शेतात गुडघाभर पाणी, पिकं पिवळी पडली, खराब झाली, तर तुला कुणी त्यात नुकसान भरपाई किती मिळणार आहे? पर हेक्टर मिळते. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर. छोट्या छोट्या जमिनी ज्यांच्या आहेत त्यांना हेक्टरी आम्ही अनुदान 5,000 देणार, 10,000 देणार. दुसरं असं त्या 80,000 मध्ये तुझी इन्व्हेस्टमेंट आहे. सगळ्या गोष्टी महागलेल्या आहेत. खतं महागलेली आहेत सगळी. त्या सीझनला तर आवर्जून महागतात. अलीकडे डुप्लिकेट बियाणांचं खूप प्रस्त आहे. तू इन्व्हेस्ट केलेलं हे बियाणंच डुप्लिकेट असेल तर तुला मिळणार काय त्यातनं? ते तू सांगणार कोणाला? बरोबर. चोहीकडून जेव्हा तुझी अवस्था बंदिस्त माणसासारखी होते, त्यावेळी आपल्याला काय वाटतं बघताना, की वाईट वाटतं ना? आपण जगत असतानाही हे घडतच आहे. मग आपल्या जगण्याविषयी आपण विचार करू लागतो ना. मी कुठेतरी गेस्ट म्हणून जातो, मी एवढे घेईन पैसे. आमच्या भाषेत त्याला सुपाऱ्या म्हणतात. इव्हेंट असतात कुठले कुठले, मग त्या एवढे पैसे असतील तर आम्ही येतो, नाही ते येत नाही. हे म्हणण्याचा अधिकार आपल्याला आहे. त्याला म्हणण्याचा अधिकार नाही. माझ्या ह्याला एवढा भाव देत असेल क्विंटलला तर मी देतो, नाही तर नाही. का? आणि तो सगळ्यात जास्त श्रम करतो हे तर मान्य आहे तुम्हाला. शेतमजुरीचा प्रश्न आहे, हे वाढलेल्या इन्व्हेस्टमेंटचा प्रश्न आहे आणि त्याच्या अगेन्स्ट तुला येणं आहे. आणि ती येणं तेवढं नाही आहे. म्हणजे पहिला वेतन आयोग लागू झाला त्यावेळी एखाद्याचा पगार 70-75 रुपये होता. कापूस 500 रुपये क्विंटल होता आणि सोनं 400 रुपये तोळा होता. आणि तेव्हा 11.5 ग्राम यायचं. जुन्या पिढीला ते माहिती आहे. आता सोन्याचा भाव किती आहे? 70-72 हजाराच्या घरात आहे. बरोबर. 70-72 हजार. एखाद्याचा पगार हा साधारण लाखाभराच्या घरात गेलाय. आणि कापूस 4,000 रुपये क्विंटल. म्हणजे सगळं त्याने उपसून खापसून 15 क्विंटल काढलं तर त्याला 15 चोक 60,000 रुपये मिळणार. आणि त्याच प्रमाणात बाकी सगळा खर्च वाढलाय त्याचा. अर्थात खर्च काय कमी? वॉटर सोल्युबल खतं घेतलीस तर ते दुपटीनं महाग आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी यावं, एक आशावाद यावा, या भूमिकेतनं माणसांनी माणसांसाठी सुरू केलेली माणसांची ही चळवळ आहे. नाम फाउंडेशन. बरोबर. आदरणीय नाना पाटेकरांनी हे सुरू केलेलं बीजारोपण त्यांनी केलं. आज खूप जणांचे हात आहेत त्यामध्ये. या चळवळीचा मी एक अंशतः भाग आहे. पण आम्हाला आनंद याचा आहे की 9 वर्षात आपण 1,000 गावांमध्ये 10 TMC पाणी उपलब्ध करून देऊ शकलो. ज्या शेतकऱ्यांना एक पिकावर त्यांचं आयुष्य वर्ष घालवायला लागायचं ते आता 4-4 पिकं घेऊ शकतात. आणि जिथे काम केलं त्या ठिकाणी आम्ही गेलेलो नाहीत. त्याचं कारण काय? ते विनाकारण देवत्व नको. फक्त एक आतली जाणीव, यातून हे काम आहे. आणि असं वाटतं की ते अव्याहतपणे चालू राहावं जोपर्यंत, म्हणजे खरं तर अशा पद्धतीचं फाउंडेशन करण्याची वेळच येऊ नये. बरोबर. तर त्या प्रत्येकाचं जगणं स्वीकारणं, मान्य करणं आणि त्यांना त्यांच्या अधिकाराचं मिळणं, मला वाटतं ही जाणीव, या जाणीवेतनं हे सगळं काम सुरू आहे. आणि ती जाणीव इतर लोकांमध्ये वाढवण्याचं काम सुद्धा तुम्ही केलं. पण हे सगळं सरकार दरबारी तुम्ही जेव्हा सांगता किंवा त्यांच्याबरोबर बोलता, कारण सरकारशी तुमचा संबंध येतच असणार काही कारणांनी, अनेक कारणांनी, आणि ह्यामध्ये सरकार म्हणजे मी फक्त सरकार अशाच पद्धतीने म्हणतोय, कुठलाही पक्ष किंवा त्या पद्धतीने नाही, तिथे तुमचा अनुभव काय होता? हे बघ, मुळात असं आहे की
आम्ही पाण्यासाठी काम करतो. बरोबर. त्यामध्ये आता यावर्षी आमचं एक महाराष्ट्र शासनाबरोबर आणि टाटा मोटर्स बरोबर असं आमचं टायअप होऊन आम्ही जवळपास 350 गावं याच वर्षी पाण्याचं काम केलं. राहतो आता आमचं जे बोलणं असतं ते फक्त पाण्यापुरतंच होतं. हमी भाव देणं हे सर्वस्वी सरकारचं काम आहे. बरोबर. त्यासाठी त्यांनी काम करणं अपेक्षित असतं. आणि तुमच्या सगळ्या प्रजेच्या चेहऱ्यावर हास्य आलं तर बिघडतंय कुठे? त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे, सत्ताधाऱ्यांना. हां. कायम रस्त्यावरच्या खड्ड्यांनी तोंडच वाकडे झाले पाहिजेत लोकांची, अशी भावना कशाला पाहिजे तुमच्यात? बरोबर. तर तुमच्यामध्ये पण एक चांगुलपणा पाहिजे आणि त्यातनं ते झालं तर पुढे गोष्टी सुविहित होतात. त्यावर विचार होईल असं वाटतं. पण आता तुला असं वाटतं का वातावरण असं पूर्णपणे बदललंय, की आता कुठल्याही मागणीसाठी कुणी आंदोलन केलं? कारण आता ही परिस्थिती आहे, हमी भावाचा प्रश्न जो आहे तो सुटतच नाही. म्हणजे अनेक वर्ष झाली. आता जर त्यावरून कोणी आंदोलन केलं तर त्यांनाच विलन ठरवलं जातं, अशी परिस्थिती तुला दिसते का? हे बघा, आंदोलन माणसं कशासाठी करतात? तर तुम्ही लोकशाहीमध्ये राहता. बरोबर. तुम्हाला जे लोकशाहीने सुचवलेले मार्ग आहेत, त्या मार्गाद्वारे तुम्ही त्या प्रश्नांना सरकारसमोर आणण्याचा प्रयत्न करत असता. आणि समंजसपणे त्या गोष्टीकडे बघितलं, तर त्याच्यात सोल्युशन सुद्धा निघतात. एवढीच गरज असते. करेक्ट. एवढंच खरं काय ते. करेक्ट. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं. बरोबर. ज्या प्रश्नांसाठी जे लोक आंदोलनं करतात, ते स्वीकारार्ह असेल तर ते इमिजिएट स्वीकारलं पाहिजे. खरंय, खरंय. त्यातून सोल्युशन काढलं पाहिजे. आणि सगळ्यांसाठी आनंद अशी सर्वसमावेशक व्याख्या लोकशाहीची असली पाहिजे. बरोबर. जेवढी माणसं त्या सर्व गोष्टीला मानतात, ते सगळे आनंदात असले पाहिजे. हे जे तुझं बोलणं आहे आणि म्हणजे आता तू खूप खरं तर असा गंभीरपणे आणि शांतपणे बोलतोयस, पण जेव्हा तू स्टेजवर असतोस, आता नुकतीच तुझी काही भाषणं गाजलेली आहेत, म्हणजे सरपंचांसाठी केलेलं भाषण ते खूप गाजतंय. पण अशा प्रकारची भूमिका तू जेव्हा ठामपणे घेतो स्टेजवरनं, तेव्हा तुला अनेकांनी असं सांगितलं असेल की तुम्ही आमदारकी लढवा. अनेकांनी तुला सांगितलं असेल आतापर्यंत, मला असं वाटतं. तुझा काय विचार त्याच्याबद्दल? एक तर आपला पिंड नाही राजकारणाचं. दुसरं असं झालंय की मी त्या ह्याच्यात एक विचारलं होतं, राजकारण हा शब्द चांगला आहे का वाईट आहे? राजकारण हा वाईट अर्थानेच वापरला जातो, हे तू लक्षात घे. हो, हो, हो. बरोबर. चांगलं राजकारण चांगल्या अर्थाने वापरलं जात नाही. आमच्याकडे काम झालं नाही हो, राजकारण आहे खूप. मी आलो असतो निवडून, त्यांनी राजकारण केलं ना तिथून. म्हणजे वाईट केलंय काहीतरी. मूळ राजकारण या शब्दाचा अर्थ वाईट आहे का? तर नाहीये. नाही. तर ते चांगल्या अर्थाने ज्या दिवशी वापरलं जाईल, ह्यांच्या राजकारणामुळे गावात खूप विकास झाला, तर मग तर मला असं वाटतं की बघ, माझा राजकीय पिंड नाहीये. हा, पण नागरिक म्हणून आपल्याला जे काही बरं वाईट वाटतं, सुचवता येतं, ते आपण सुचवलं पाहिजे, मांडलं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे. सरपंचांसाठी मी बोललो. मी त्यांना असं म्हटलं की आपला गाव हाच आपला देश असं समजून काम करा. करेक्ट आहे. कारण खूप गोष्टी तुमच्या स्तरावर करता येण्यासारख्या आहेत. गावातले 2 सिनियर बोलले की कुठलंही गावातलं भांडण बंद व्हायचं, अशी ती अवस्था होती. आपलं गाव चांगलं आहे की नाही याविषयी खूप अलर्टनेस गावामध्ये होता, सावधपणा होता नवीन येणाऱ्या गोष्टीच्या बाबतीत. तर मी असं म्हटलं की बा, खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत. एक गाव एक गणपती, एक गाव एक पाणवठा, एक गाव एक लग्नतिथी. दुसरं, गावातल्या जी तरुण मंडळी आहेत त्यांच्या स्किलला प्रोत्साहन देण्यासाठी एक स्किल सेंटर गावात पाहिजे. तुमची एक व्यायामशाळा पाहिजे. गावामध्ये तुमचं एक स्वतःचं शासन पाहिजे की हे स्वच्छता करतील. गावामध्ये ज्या गोष्टींची गरज आहे, आधुनिक तंत्रज्ञानाने, आधुनिक विज्ञानाने जे काही रिसर्च केलेले आहेत, त्यातली काय काय उपलब्धी आपल्याला गरजेची आहे, तेवढीच उपलब्धी आपल्याकडे पाहिजे. बरोबर. आता ज्या एकल महिला आहेत गावातल्या, त्यांना गावातल्या गावातच काही शिलाई मशीन दिल्या, त्यांच्याकडनंच पिशव्या शिवल्या.
जे गावातले मूर्तिकार आहेत त्यांच्याकडनंच त्या मूर्त्या घेतल्या. बाहेरून येणाऱ्यांना ते तुमचं कौशल्य आवडलं आणि तुम्ही त्याची विक्री केली. त्याच्यासाठीची एक बाजारपेठ आहे. त्याच्यासाठी जगण्यासाठीचा चांगला विचार असं करता येऊ शकतो ना प्रत्येक गावाला. आणि जे करतात आहेत गावं बरीच अशी, त्यांच्याकडे एक आशादायी चित्र आहे. दे आर हॅपी, ते आनंदी आहेत. तर तशी सगळी गावं झाली तर आपल्याला आनंद नाही का होणार? आणि निश्चित होईल. निश्चित. आपल्याकडे बघ, शेती मातीशी निगडीत आपले सगळे सणवार आहेत. म्हणजे आता आपल्याकडे गणेशोत्सव आहे. आपण ते मातीच्या मूर्त्या बनवतो, खरी कल्पना. त्या काळात आलेल्या निसर्गाने आपल्याला दिलेल्या संपदेचं आपण त्याच्या चरणी अर्पण करतो. पण तो बुद्धीचा देव आहे. की बाबा रे, ह्या मातीतनं तू आम्हाला हे सगळं दिलेलं आहे आणि हे सगळं तुझं आहे. आम्ही फक्त त्याचे आतापुरते चालक आहोत, मालक नाहीयेत. अशा पद्धतीचे सणावारांची कल्पना आहे. आता त्याला उन्मादी स्वरूप आलं ते सोड, ते निराश करणार आहे. माझं स्वच्छ मत आहे, लेझर लाइटिंग वर इमिजिएट बंदी आणली पाहिजे. का तर त्या लेझर लाईट्सनी तुमचा रेटिना फाटतोच ना, रक्तस्त्राव होतो, आंधळे होतात लोक. इतकं काय करायचं उन्मादी स्वरूप? का करायचंय? 10 जणांचे डोळे घालूच या ह्याच्यात, असं कशाला पाहिजे? राहू दे की त्यांचे डोळे, ते मरेपर्यंत राहिले तर बरे. मेल्यानंतरही काही काळ डोळे जिवंत राहतात. कुणाला तरी देता येतील त्यांनी जर अवयव दानाचा संकल्प केला असेल. बरोबर. हे एवढं साधं आहे ना. प्रत्येकाने जर ठरवलं मनाशी की नाही, मला ह्या उन्मादात नाही पडायचं, पण मी सजग म्हणून मला जेवढी मदत, आणि तुझ्या दृष्टी एवढंच जग असतं रे. खरंय. आणि काय झालंय की ह्या सगळ्या याच्यामुळे निसर्ग बोलू लागला आता. चीनमध्ये 300 किलोमीटर प्रति तास या वेगानं वादळ येऊन धडकलंय. व्हिएतनाम आणि चीनमध्ये. बऱ्याच ठिकाणी भूकंप आहेत, बऱ्याच ठिकाणी सुनामी आहे, बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी आहे. पण निसर्ग इतका रौद्र झालाय सगळीकडे, ह्याचं भान आपल्या आसपास राहणाऱ्या लोकांना आहे असं वाटतं का? हे बघ, आपण तसं मत व्यक्त करण्याचं काही कारण नाही. त्यावर काम करणारी खूप मंडळी आहेत. शहरामध्ये पण खूप धडपडणारी मंडळी आहेत. बरोबर. आता हे नामचं काम सुरू, शहरी मंडळींनी खूप प्रचंड मदत केलेली आहे. ते खूप संवेदनशील आहेत. पण आपल्याकडे दुर्दैवाने असं आहे की त्यांचा गाजावाजा करण्याची पद्धत नाहीये. त्यांचा गाजावाजा करण्याची पद्धत जोपर्यंत आपण, म्हणून मी नेहमी असं म्हणतो की वर्तमानपत्राने असं ठरवायचं की माझं 8 पानांचं वर्तमानपत्र आहे. यातल्या 5 पानांमध्ये मी जगामध्ये जेवढं चांगलं घडते तेवढंच लिहिणार, बाकी काही एक ढेकूळ लिहिणार नाही. एका पानामध्ये मी सगळं वाईट लिहिणार, जेवढं काही जगभर, ते एकच पान ठेवा, ही 5 पानं ठेवा आणि उरलेली 3 पानं जाहिराती. कारण तुम्हालाही वर्तमानपत्र चालवायचंय. त्याच्यामुळे रंगीबेरंगी जाहीर 3 पानं रंगीबेरंगी, 5 पानांमध्ये खूप चांगलं या जगात अजूनही चांगलं चालू आहे. बरोबर. आणि ही मंडळी ते करता आहे. तर मग नवीन पिढीला वाटेल ना की हो, हे जग चांगलं पण आहे. करेक्ट. नाही तर प्रत्येक लहान मुलांना तिकडं नको, ते नको, हे आता अलीकडे ते सुरू झालं ना रे. मुळापासून आपल्याला जे वाटतं की बापरे, ही इतक्या भयंकर घटनांना कसे कायद्याने थोडस एक्सपांड केलं पाहिजे. म्हणजे जो विलंब आहे न्याय प्रक्रियेत लागणारा, तो कमी झाला पाहिजे. बरं, माणसांसाठी जे कायदे आहेत ते माणसांसाठी वापरा. ज्याची कृतीच अमानवी आहे त्याला माणूस या संकल्पनेत बसवताच कसं तुम्ही? 2 हात 2 पाय अवयव आहेत म्हणून तसं नाही केलं पाहिजे. तुम्हाला त्यावर कठोर होण्याची गरज आहे, झालंच पाहिजे. बरोबर. कायद्याचा धाक वाटला पाहिजे. आता धाक वाटत नाही. आणि ही चिंताक्रांत करणारी गोष्ट आहे. पण आता तू गाजावाजा बद्दल म्हणालास, तर मीडिया बद्दल मला तुला विचारायचंय की मे महिना जवळ आला की नेहमी हेडलाईन असते की मुंबईला 15 दिवस पुरेल इतका पाणीसाठा. अशी बातमी बघताना तुला काय वाटतं नेमकं? कारण तू मराठवाड्यातला आहेस, तू हे सगळं संकट बघितलंयस. त्यामध्ये सजगता प्रत्येक नागरिका परत्वे येणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठीचे अनुकूल कायदे केले गेले पाहिजे. पाण्याची हेळसांड करणाऱ्यांना तुम्ही जास्त पैसे लावा. काय होतं की आता बघ,
रहदारीच्या नियमात असं आहे की जड वाहनांनी रस्त्याच्या एक त्यांना लेन दिलेली आहे की ह्याच डाव्या बाजूने चालावे, लाईट व्हेकलनी ह्या उजव्या बाजूने चालावे. तर आपल्याला सगळ्या लेन जड वाहनांनी अडवलेल्या दिसल्या तर आपल्याला काय वाटतं, इथे काय कमी पडतंय, इथे कायद्याचा धाक कमी पडतोय. तुम्ही सर्व्हिलन्स सीसीटीव्ही लावा तिथे आणि त्या लोकांकडनं 50,000 रुपये दंड घ्या. त्यांची परत हिंमत 50,000 रुपये दंड दिल्यानंतर तो पुन्हा चालवेल का त्या लेन मधनं? तुम्ही दंड वाढवा आणि तुमच्याकडे प्रूफ सहित दाखवा ना की बाबा रे तू असं केलंय, 50,000 रुपये दंड. आता हे पाण्याचं सुद्धा बघ वापर, मला इतकं पाणी गरजेचं आहे, इतकं पाणी गरजेचं आहे, ह्याचा विचार आपण करूनच ठेवला पाहिजे. त्याच्यापेक्षा आपण जास्त पाण्याचा वापर करत असू तर आपल्याला जास्त बिल आलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला सजगता येते, पैसे द्यायला लागतात, त्यावेळी तुम्ही सावध होता. बरोबर. तर तुम्ही त्याविषयी बाबा ही निसर्गाने दिलेली गोष्ट आहे, पाणी, पाऊस. बरोबर. त्यामुळे तुम्हाला उधळमाधळ नाही करता येणार. मग ती तुम्ही बिल, आता कसं होतं की धनदांडग्या लोकांकडे साठलेली बिलं, त्यांच्याकडनं केली जाणारी वसुली, हे सगळं संशोधनाचं आहे. 40-50 हजार रुपये कर्ज असलेल्या माणसाच्या मागे हात धुवून ते वसुली अधिकारी लागतात. पण हे बडे उद्योजक अब्जावधींचं कर्ज बुडवून परदेशात पळतात. त्याच्यावर काय होतं, मग आपल्याला चिंताक्रांत करणार आहे हे. कसं होतं की पाऊसमान कमी, आता अल निनो आणि ला निना याच्यानुसार आपण ते यावेळेस काय झालं बा, ही सिच्युएशन, मग पाऊस कमी पडणार. पूर्वीच्या काळात आपल्याकडे निसर्गाचे संकेत होते काही, म्हणजे टिटवीने किती दिले अंडी, मग टिटवीने एक अंड दिलं तर एकच महिना पाऊस पडेल. कावळ्याने किती उंच घरट बांधलंय, त्याच्यावर पर्जन्यमान ठरायचं. आणि दुसरं असं झालं की निसर्गामध्ये जे किडे होते, आता आपण जीवाणू होते, समजा एका मातीच्या चमच्यात लाखभर जीवाणू तरी असायचे, आता ते हळूहळू नष्ट होत चालले. त्यामुळे तोही अंदाज येत नाही. मिरगाचे किडेच दिसत नाहीत. ते लाल किडे असे नक्षीदार असायचे लाल किडे, ते आता दिसत नाहीत कुठे. त्यामुळे मृग आला काय आणि गेला काय, तसं काही होतंय काय ह्याच्याकडे भानगड नाही. आता ते बेंगलोर शहरामध्ये बघ ना, पाणीच नव्हतं. ते आता ते तसं ते वाळवंटासारखी सिच्युएशन होते ना तिथे. मग तुम्ही थोडस अंतर्मुख व्हा, मग तुम्ही थोडासा विचार करा. करेक्ट. मी तुझ्यात ते विचार ऐकून असं मनात येतं की होईल की नाही माहिती नाही, पण झालं तर तू आदर्श मुख्यमंत्री होऊ शकतोस. मी तुला आदर्श मुख्यमंत्री याच्यासाठी म्हटलं कारण जुनं फर्निचर या सिनेमामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासारख्या दिसणाऱ्या मुख्यमंत्र्याचा रोल तू केलेला होतास. पाहुण्या कलाकाराची भूमिका होती असं म्हणता येईल. काय प्रतिक्रिया होती लोकांची? काही तुला काही खूप जण चमकले, काय व्हायला, मी बघितलं तर ओळखलंच नाही रे. मी बऱ्याच जणांना तेव्हा ते मोबाईलवर फोटोही दाखवायचो, तर कोणी ओळखायचं नाही. बेमालूमपणे ते तसं हे झालं होतं व्यक्तिमत्व. आणि त्यामुळे बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आल्या, अरे गंमत केलीस हा. तो छोटासा रोल होता आणि तो परकाया प्रवेश असतो ना त्या कलावंताचा त्या भूमिकेपुरता. मग तुम्हाला त्याच्या अनुषंगाने काय काय गंमत करता येईल ते सुचलंच पाहिजे. आणि ते सुचण्यासाठी तुम्हाला एक तर खूप चांगलं निरीक्षण पाहिजे, तुम्हाला पात्र निरखता आली पाहिजे, त्यांचं बोलणं निरखता आलं पाहिजे. याशिवाय तुमचं वाचन यासाठी की तुम्हाला शब्द संपदा तुमच्याकडे असली पाहिजे. तर त्यामुळे आता छोटे रोल म्हणशील, गेस्ट अपीअरन्स, तर मी एकतर मांजरेकर सरांकडेच 2 केलेत. एक मी शिवाजीराजे भोसले बोलतोय आणि ह्याच्यात जुनं फर्निचर मध्ये. त्याशिवाय मी संजय सुरकर सरांकडे एक सखी नावाच्या सिनेमात एक छोटा सीन केला होता. खूप सहवास मला लाभलेले माझ्या सुदैवाने हे दिग्दर्शक आहेत. म्हणजे मांजरेकरांबरोबर मी खूप काम केलेलं आहे, किंबहुना त्यांच्या रेशन कार्डावरच्या नाटांमधला मी एक आहे. म्हणजे त्यामुळे मग तेवढा एक अधिकार आणि हक्क त्यांचा निर्माण होतो आणि ते आपल्याला सातत्याने त्या भूमिकांमध्ये आपलं ह्याच्यात वेगळं आलं की मग काय हा रोल करू, चांगला आहे एक जरा, मग आपल्यालाही ते छान वाटतं. आता मांजरेकरांना हे सुचलंच कसं असं मला वाटतं की ह्या सीएमच्या गेटअप मध्ये हा चांगला दिसेल, हे सुचणंच महत्वाचं नाही का?
तर मला असं वाटतं की त्यातली गंमत आहे. म्हणून तुम्हाला मग ते निरीक्षण असेल, ते तुमचं वाचन असेल, ते तुमचं त्या पात्राविषयीचं आकलन वाढवतच असतं. बरोबर. पण म्हणजे अजून मी तुझी गोष्ट बघितली ती म्हणजे काही सीन खूप मोठे असतात आणि खूप मोठे संवाद, पल्लेदार संवाद आपण ज्याला म्हणतो तसे असतात. तू ते 1-2दा वाचतोस आणि त्याच्यानंतर म्हणजे तू पाठांतर नाही करत. आशय लक्षात घ्यायचा त्या प्रसंगाचा आणि तो आशय तुझ्या मनात उतरवायचा त्या पात्राच्या. आणि मग ते पात्र काय काय बोलेल, मग एखादं वाक्य त्याला अनुषंगूनच थोडंसं वेगळं येतं. एखादी म्हण येते, जी तिथे अगदी चपकलपणे बसते. अशा बऱ्याच गोष्टी असतात. म्हणून ते तुम्ही अ, आधी तर ते पात्र स्वतःशी हे करून घ्यायचं. नाहीतर बऱ्याचदा काय होतं बघ, त्याची शैक्षणिक आहारता त्या पात्राची वेगळी असते आणि त्याचे डायलॉग्स वेगळे असतात. पूर्वीच्या काळामध्ये एक आपल्याकडे ढोबळ मिस्टेक असायची, ती म्हणजे गाण्याचं रेकॉर्डिंग आधी व्हायचं ना. हां. तर त्याच्यामुळे नट ग्रामीण जरी बोलत असला तरी तो गाणं म्हणताना मात्र तुझ्या प्रीती सवे मी असं काहीतरी तो शुद्ध म्हणायचा आणि ते झालं की कसं काय झालं हे? अशा पद्धतीने. तर आता तसं होत नाही. आता त्यानुसार ते शब्दही ग्राम्य Correct, आहेत का ते correct. सगळं चांगल्या स्तरावर तो कंटेंट येत चाललाय आणि तरुण पिढी ही खूप जबरदस्त आहे. म्हणजे त्यात काही वादच नाहीये, की त्यांच्या कलाकृती मांडण्याची पद्धत, त्यांचं सगळं अभ्यास हा खूप चांगला आहे. मग थोडं तर तुझ्या दिग्दर्शनाबद्दल बोलूया आपण. कारण तुझा पहिला सिनेमा दिग्दर्शक म्हणून होता डॅम्बिस. बरोबर. त्यापूर्वी निर्माता तू झाला होतास आणि नंतर तू दिग्दर्शक झालास. मला स्वतःला तो सिनेमा खूप आवडला होता डॅम्बिस आणि तुझं काम त्यातलं खूप चांगलं होतं. आजोबांची व्यक्तिरेखा जी तू केली होतीस. पण वर्ष संपत असताना तू एक खंत बोलून दाखवली होतीस जाहीरपणे, की एकाही पुरस्कार सोहळ्यात किंवा अशा ठिकाणी याची दखल घेतली गेली नाही. म्हणजे पुरस्कारच मिळायला हवा असं नाही, पण नॉमिनेशनसाठी तरी तुम्ही त्याचा विचार करू शकला असतात. आता 12 वर्ष झाली. काळोखाच्या पारंब्या नावाचा सिनेमा तू दिग्दर्शित केलास. त्याला अनेक पुरस्कार मिळाले आतापर्यंत. अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये तो गेला. अजून तो रिलीज झालेला नाहीये. पण या 12 वर्षात ती खंत डोक्यात आहे का अजून? नाही, आता कसं झालंय रे, मराठी चित्रपट सृष्टीविषयी जर तुला बोलायचं झालं, तर आता ती व्यस्तता आहे. महाराष्ट्रामध्ये साधारण 500च्या जवळपास मल्टिप्लेक्स असतील. त्या मल्टिप्लेक्समध्ये जे तिकीट दर आहेत, ते महाग आहेत. ₹200 किमान मला वाटतं दर असतील 150-200 असे. हो. सिंगल स्क्रीन थिएटर बंद होत चाललेत. आणि पूर्वी कसं होतं, की सिंगल स्क्रीन सिनेमामुळे मराठी चित्रपटाला खूप चांगला व्यवसाय व्हायचा. कारण साधा मुद्दा असतो, ज्या सिनेमाचं बजेट हे 2 कोटी, 1.5 कोटी, 2.5 कोटी आहे. त्या सिनेमाचं तिकीट दर समजा ₹50, ₹30, ₹40 असं काही असेल, तर लोक बघू शकतात. पण तोच 1.5-2 कोटीचा सिनेमा आणि तिकीट 200 असं कसं बघू शकेल कोणी? आणि दुसरं असं, की एका कुटुंबाला एक सिनेमा पाहायचा म्हणलं तर ₹1500-2000 खर्च करावा लागतो. मग ते एका महिन्यात किती सिनेमांना न्याय देऊ शकतील असं बघण्याचा? तर आपल्याकडे काय केलं पाहिजे, की स्वस्त दरामध्ये मराठी सिनेमा दाखवला गेला पाहिजे, तर मराठी सिनेमाचं काहीतरी व्यवसाय होऊ शकतो. बरं. नाहीतर ते घडणं कधीही शक्य नाही. मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमा चालेल, अशा गैरसमजात राहण्याचं काहीच कारण नाही. तू जर ह्या 5 वर्षात चाललेले सिनेमे बघितलेस, तर त्याची संख्या ही 10च्या पुढे नाहीये, हे मी तुला सांगू शकतो. तर 10 सिनेमे आता असं गृहीत धर, की 5 वर्षात 500 तर सिनेमे बनलेत. 500 पैकी 10 चाललेत. म्हणजे हे काय प्रमाण आहे? साधं स्टॅटिस्टिक्स मी तुला सांगतो, की समजा 14 कोटी लोकसंख्या आहे महाराष्ट्राची आणि 1 कोटी लोकांनी सिनेमा बघितला आणि फक्त ₹10 निर्मात्याला पर प्रेक्षक मिळाले त्या 1 कोटीच्या हिशोबाने. तर ₹10 कोटी मिळतात त्याला. मग तो बिग बजेट सिनेमाचा विचार करायला लागेल. बरोबर. दक्षिण भारतीय सिनेमाची आपण सातत्याने कसं तुलना करू शकतो? त्याचं कारण असं की दक्षिण भारतामध्ये मुळात 5 प्रांत आहेत. आणि एका भाषेत बनलेला सिनेमा हा त्या 4 भाषांमध्ये डब होतो. त्यामुळे त्यांच्या टेरिटरीज 5 आहेत, हक्काच्या आहेत त्या. जिथे त्यांच्या भाषेव्यतिरिक्त सिनेमा बघितला जात नाही फारसा. बरोबर. आपल्याकडे तसं नाहीये.
मल्टिप्लेक्स मध्ये खर्च करू शकणारा मराठी माणूस मराठी पिक्चर बघेलच याची गॅरंटी नाही. कारण त्याला जास्त उपलब्धी आहे, त्याला OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याला जास्त हिंदीचं आकर्षण आहे, परदेशी इंग्लिश आहे, सिनेमे हा. आहेत. हो. तर त्यामुळे तो आपलं बघेलच असं नाहीये. बरं, दक्षिण भारतीय सिनेमात तुफान कंटेंट आहे का? तर अशातलाही काही भाग नाही. मराठीमध्येही तो आहे. तो सगळीकडेच असतो. बरोबर. चांगला कॉन्टेंट हा असतो सगळीकडे. हम्म. म्हणजे तिथे सिगरेट तोंडातनं पडू न देता 500 जणांना मारणारा हिरो आहे ना, ते आपण ऍक्सेप्ट करतो हम्म. आणि त्याला खरोश पण येत नाही. आणि तो उदंड चालतो सिनेमा 200 कोटी, 500 कोटी, 1000 कोटी. आपल्याकडे आपला सिनेमा चालत नाही. त्याचं कारण असं की त्या दरात तुम्ही दाखवत नाहीत. आणि मग 10 कोटी जर निर्मात्याला मिळाले, तर मग तो पुढच्या पिक्चरला म्हणेल की आपण 8 कोटीचं लावू बुवा बरोबर. किंवा 12 कोटीचा पिक्चर करू. मग सिनेमे सुदृढ आणि तांत्रिक दृष्ट्या जबरदस्त वगैरे सुरू होतील ना. रोपण करू. हो. आणि मराठीमध्ये काही गोष्टी कमी नाहीयेत. हो. रारंग ढांग सारखी कादंबरी आहे, MT आयवामारू सारखी कादंबरी आहे. MT आयवामारू हा समुद्रातला सिनेमा आहे, रारंग ढांग ही हिमालयातली गोष्ट आहे. तर ती मांडता येऊ शकते ना, पण तेवढं बजेट तर पाहिजे. बरोबर. सात पाटील आहे. सात पाटील कुलवृत्तांत आहे आता, पण तुम्हाला तेवढं बजेटसाठी तेवढी रिकव्हरी पाहिजे. बरोबर. ती रिकव्हरी नसेल तर तो सिनेमा बघणार कसा आणि चालणार कसा, असा प्रश्न आहे. पण तू काळोखाच्या पारंब्या घेऊन निर्मात्यांना भेटला असशील, रिलीज करण्याचा प्रयत्न केला असशील. हो, तेव्हा काय मी अनुभव? खूप जणांना भेटलो, तर त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की यार तुझं कॉमेडी पाहिजे काहीतरी. असं म्हणजे काही ठिकाणी मित्रच आहेत, पण आता ते तसं बोलल्यानंतर आपण काय बोलणार. बरं, त्या सिनेमाला 64व्या ब्रुकलिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बेस्ट कॅमेरामनचा पुरस्कार आहे. त्यानंतर पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्याला कॅमेरामनचा पुरस्कार आहे. मला असं वाटतं की असा सिनेमा चल बुवा, तू एक वेगळा काहीतरी प्रयत्न केला तर आम्ही घेतो, आम्ही दाखवतो. असं जर उत्साहाने त्यांनी मला रिसीव्ह केलं असतं, तर मलाही वाटलं असतं की छान. बरं, माझी अपेक्षा काही हा सिनेमा काढला एवढेच द्या अशी काही भानगड नाही. मी जेवढ्या प्रमाणात खर्च केलाय तेवढी रिकव्हरी आपल्याला झाली पाहिजे, एवढं साधं आहे. कारण कुणीतरी त्याला पैसे लावले. पण मी असं मित्रांकडे घेऊन गेल्यावर ते म्हणले, नाही तुझं कॉमेडी पाहिजे रे. म्हणून मग मला राजकारण गेलं मिश्रित करावं लागला. तर तुम्हाला मग विनोदीच करायला लागणार ना. तुम्ही असं सिरियस केलं आणि आता तो काळोखाच्या पारंब्या हा भारत सासणींच्या गोष्टीवरचा सिरियस सिनेमा आहे. मला काही जण म्हणाले की तुला आम्ही सुरुवातीला ओळखलंच नाही त्या रोलमध्ये. काय वेगळंच काम केलं यार तू. आता हे मला छान वाटलं, पण ते सगळ्यांना पाहायला मिळावं त्यासाठी कुठल्या तरी प्लॅटफॉर्मने तो घ्यावा. पण आपल्याकडे तसं नाहीये ना, त्यामुळे सिनेमे पडू नयेत. त्यामुळे मराठी चित्रपटांची अवस्था माझ्या वैयक्तिक दृष्टीने अत्यंत वाईट आहे. जोपर्यंत तुम्ही तेवढ्या सिनेमागृहामध्ये स्वस्तात पिक्चर दाखवत नाहीत, जोपर्यंत मराठीचा स्वतःचा स्वतंत्र असा OTT प्लॅटफॉर्म सुरू होत नाही. आता तुला माहितीये का, नेटफ्लिक्सला मराठी पिक्चर घेतात का? नाही घेत. अमेझॉनला घेतात का? तिथं घेतलं तर ते रेव्हेन्यू शेअरिंग वर आहे. समजा 10 माणसांनी पिक्चर बघितला तर तुम्हाला 10 दुनी 20 रुपये देऊ, 40 रुपये देऊ. मग ती गुऱ्हाळ चालू राहणार. मग मला सांग, नवीन निर्माते कसे येणार? आणि एकदा निर्मात्याने अनुभव घेतला की यामध्ये रिकव्हरीच नाही, तर तो परत कशाला पैसे घालेल? त्यामुळे काय होणार, पुढच्या पिढीचं खूप नुकसान होईल. पुढच्या पिढीला सांगायला खूप आहे, मांडायला खूप आहे, पण त्यांना कुणी उपलब्धीच देणार नाही. म्हणून माझं असं मत आहे की नाट्य चित्रपटगृह करावीत, हे मी खूप आधीच मांडलेलं आहे. म्हणजे जिथे दिवसा नाटकं होत नाहीत किंवा अगदी दररोज नाटक होत नाहीत, 4-4 प्रयोग होत नाहीत, तिथे सिनेमा पण दाखवा आणि तिथे 40 रुपये 30 रुपये असं तिकीट दर ठेवा. एसटीचा ब्रँड अँबॅसेडर मला केल्यानंतर मी त्या भाषणातही बोललो होतो की तालुका लेवलचे जे एसटी डेपो आहेत तिथे मिनीप्लेक्स करा. 50-100 कॅपॅसिटीचे आणि 20 रुपये 40 रुपये असं तिकीट ठेवा. लोक बघतील ना. पण हे मी 2012 पासून ऐकतोय. पण काय त्याच्यावरती कोणी लक्ष देत नाही किंवा काही त्यांच्याकडनं कारणं सांगितली जातात. त्याच्यावर आपण आता बघ ना, 12 वर्ष 15 वर्ष झाले ना आपण मांडलंय ते. पण त्याच्यातनं आउटपुट यायला पाहिजे ना. हे इतकं साधं आहे. मराठी सिनेमा जास्तीत जास्त ठिकाणी 20 रुपये 40 रुपये 50 रुपये या दरात पाहायला मिळाला. करेक्ट.
तर मराठी सिनेमाचा व्यवसाय चांगला होऊ शकतो. बरोबर. नाही तर तो कधीही होणं शक्य नाही. पूर्वीच्या काळात कसं होतं रे, की जत्रा, यात्रा व्हायच्या त्यामध्ये सुद्धा तंबू थिएटर होते हम्म. आणि तिथे तिकीट दर असे असायचे ना, ₹10, ₹15, ₹5 आणि जत्रे यात्रेला काय व्हायचं, की गाव छोटं असायचं आणि गावात घरांमध्ये येणारे नातेवाईक खूप असायचे. ते यात्रेसाठी, त्या उत्सवासाठी. मग त्या घरात झोपायला जागा नाही पुरत सगळ्यांना एकत्र. म्हणून मग काय करायचं, अर्ध्या जणांनी दिवसा झोपायचं, अर्ध्या जणांनी रात्री झोपायचं. मग ते रात्रीवाले जे त्या तंबूमध्ये तंबूत जाऊन सिनेमा बघणार. सलग शो बघायचे. मग 8-8 शो व्हायचे ना सिनेमा. वा वा. मग त्यातून एक कलेक्शन व्हायचं. आता ते होत नाही. तू जे पोटतिडकीने सांगितलंस तशाच प्रकारे जर कोणी विचार केला तर कदाचित त्यातून काहीतरी मार्ग निघू शकेल. थोडं तुझ्या वाचनाच्या आवडीविषयी थोडं विचारतो, कारण तुझं वाचन खूप प्रचंड आहे. हल्ली तू नेमकं काय नवीन वाचलंयस? आणि हे यासाठी महत्वाचं आहे कारण लोकांना सुद्धा कळू दे नवीन काय काय पुस्तकं आली आहेत, ते सुद्धा वाचतील. म्हणजे मी पंकज भोसलेंचं एक विश्वामित्र सिंड्रोम वाचलं रिसेंटली. खूप छान आहे. मी हो, भोसलेंना हो. फोनही केला. हो. अधर्मयुद्ध वाचलं गिरीश कुबेरांचं आणि परकीय हात अशा नावाचं एक पुस्तक आता मी वाचायला घेईन. मला खूप त्याच्याविषयी बोललं जातं माझ्या वाचण्यात, पण वाचतात सगळेच जण असं मला वाटतं. पण उगाचच मला जास्त महत्व दिल्यासारखं मला नेहमी वाटतं. खरं तर वाचणारा खूप मोठा मित्रपरिवार ह्याच इंडस्ट्री मधला माझा आहे. पण ते कसं असतं, की एखाद्या विषयी बोललं गेलं कधी तर तेच मग ते त्याचं असं. तर मी पण सर्वसाधारणच वाचक आहे. काही फार असा आउट ऑफ वे जाऊन वाचणारा इतका नाहीये. नव्याने काही आलं तर आवर्जून वाचतो. नवं काही असेल तर आवर्जून त्या लेखकांना फोन करतो. आवर्जून त्याची नोंद घेतो. एवढंच माझं त्यातलं आणि आवडलं तर आपण बोललं पाहिजे असं मला वाटतं. अप्रिशिएशन एक ठेवलं पाहिजे. बरोबर. सातत्याने वाचतो हे मात्र खरं आहे, की नेहमी मला वाचायला आवडतं. बरं. नाम बद्दल एक प्रश्न विचारायचा राहिला, कारण मगाशी तू विस्ताराने सांगितलंस बरंच की कशा पद्धतीने काम चाललंय, काय फरक पडला गेल्या 10 वर्षामध्ये. पण राज्याबाहेर सुद्धा आता नामचं काम गेलेलं आहे. तर हे नेमकं कुठल्या कुठल्या राज्यात सुरू आहे काम? काय काम चालू आहे सध्या? जम्मू काश्मीरमध्ये आपण त्या सेक्टरमध्ये काही एक साधारण बारामुल्ला आणि उरी या सेक्टरमध्ये साधारण 27 शाळा आपण रिनोव्हेट करायला घेतल्यात. म्हणजे त्याचं सुशोभीकरण आहे, तिथे लागणारं साहित्य आहे, तिथे लागणारी स्वच्छतागृह आहेत. हे जम्मू काश्मीर मधलं झालं. लेह लडाख मध्ये आपण 15 वॉटर एटीएम्स तयार केले. अच्छा. हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना ते उत्पन्न मिळेल अशी व्यवस्था केलेली आहे. बर. वॉटर एटीएम म्हणजे काय नेमकं आहे? म्हणजे आता तू तिकडे गेलास तर तू त्यामध्ये ते कॉइन टाकलं की तुला ते ग्लासभर पाणी पिता येतं. अशा पद्धतीचे ते वॉटर एटीएम. आणि ते जे उत्पन्न आहे ते हुतात्म्यांच्या जवानांच्या कुटुंबियांना मिळेल असं ते. त्यानंतर मध्य प्रदेशामध्ये आपण वन विभाग, प्रशासन यांच्या मदतीने पेंच एरियामध्ये आदिवासी मुलांसाठी कॉम्प्युटरची एक लॅब केलेली आहे. तिथलं साहित्य आपण त्यांना दिलेलं आहे. झारखंडमध्ये आपण टाटा मोटर्सच्या मदतीने अतिदुर्गम भागातील जमशेदपूर सारख्या दुर्गम भागातले 15 गावांमध्ये पाण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्यानंतर गुजरातमध्ये आपण ढोलकिया फाउंडेशनच्या मदतीने आपण सरस्वती नदी पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करतो आहोत. अशा पद्धतीचं काम राजस्थानमध्ये काही ठिकाणी आपण काम सुरू केलेलं आहे. क्या बात. तर ते परराज्यामध्ये सुद्धा हळूहळू, कारण कसं होतं की मी पुन्हा म्हणलं तसंच ते पुन्हा एकट्या दुकट्याचं काम नाही. काय हातात हात मिळवून चालूया किंवा तशा पद्धतीचं माणसांनी माणसांसाठी चालवलेलं माणुसकीचं काम. त्याची कल्पना ज्यांना ज्यांना येते ते आपल्याशी अप्रोच करतात, आपल्यात सामील होतात आणि मग तो कारवा पुढे चाललेला आहे. आणि तो सातत्याने जात राहावा असं वाटतं. आता परवाच आम्ही पारनेरमध्ये जाम गावला काम केलं. त्यांनी आभार मानले वगैरे. तर मी म्हणलं की तुम्ही भेट म्हणून नाम फाउंडेशनला 1000 झाडं लावा तिथे.
तर तिथल्या ज्या सरपंच आहेत त्यांनी मग 1000 झाडं लावण्याचा संकल्प केला आणि म्हणलं देशी झाड. तर असं ते सगळीकडचं काम अव्याहतपणे चालू आहे. म्हणजे फार कमी लोकांना माहिती असेल की नाम फाउंडेशन आता इतर राज्यांमध्ये सुद्धा हो. पोहोचलंय, इतक्या मोठ्या प्रमाणावरती त्याचं काम चालू आहे. मला वाटतं ईशान्येकडच्या राज्यांमध्ये सुद्धा काही ठिकाणी काम चाललंय जवानांसाठी म्हणा किंवा हो, आसाम म्हणजे आपले एनडीआरएफचे जवान आहेत. आता एक दिवस ती कल्पना नाना पाटेकरांची. नानांनी एक दिवस सांगितलं की अरे आपण त्या आपत्तीमध्ये, नैसर्गिक आपत्तीमध्ये त्या जवानांना पाहतो. ते कुटुंबाच्या कुटुंब वाचवतात. ते आपले जॅकेट घातलेले म्हणजे तराफ्यावरून जाऊन त्यांना वाचवलं. त्यांनी दोर धरून त्यांना वाचवलं. पण मुळात अशा अवस्थेमध्ये त्यांच्या खाण्यापिण्याचं काय? त्यांच्या आरामाचं काय? ते म्हणले हा विचार आपण कधी करत नाही. कारण आता पुरातल्या माणसांना ते कसं म्हणणार आम्हाला जेव घाला किंवा काय? ती सगळी परिस्थिती फार हे असते. म्हणून आपण 5 गाड्या एनडीआरएफ जवानांसाठी बनवून दिल्या, ज्यामध्ये 50 माणसांचं जेवण होऊ शकेल, त्यांना आराम करता येईल अशा. अरे वा, अरे वा. बऱ्याच ठिकाणी अँब्युलन्स आपण दिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीचं काम आमचं सुरूच आहे. हो, ते अव्याहत. आणि त्याला काय होतंय की आम्हीच गाजावाजा न केल्यामुळे बरेच जण डोनर्स पण असतात, तेही गाजावाजा करत नाहीत. तेही शांतपणे डोनेशन देतात. आता CSR ऍक्टिव्हिटी सुरू झालेल्या आहेत. अरे वा. आणि त्या अंतर्गत मोठी मोठी कामं होत आहेत. आणि बघ त्यातनं खूप परिस्थिती बदलत असते. आता तुला एक उदाहरण सांगायचं तर सोलापूर जिल्ह्यात माढ्यामध्ये आम्ही 34 किलोमीटरचं काम केलं. आणि नाला खोलीकरण, रुंदीकरण. तर त्यामध्ये 17 गावांचा समावेश आहे. तर आता तिथे जवळपास 3000 शेतकऱ्यांनी मिळून एक फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार केली. क्या बात आहे. आणि त्यांचा माल परदेशात पण जातो. अरे वा. डाळिंबाचं उत्पादन, ऊसाचं उत्पादन. त्यामुळे कसं होतं की त्यांना थोडस चांगला आधार मिळाल्यासारखं. मग सगळीकडे असं आहे की चला आपल्या बरोबर कोणीतरी आहे. म्हणजे शहरातले लोक ग्रामीण भागातल्या लोकांविषयी असंवेदनशील आहेत असं अजिबात नसतं. त्यांनाही तेवढीच संवेदना असते. त्यांनाही ते तेवढंच छान व्हावं असं वाटत असतं. तर त्यामुळे कसं आहे की त्या चळवळीला एक चांगलं स्वरूप आलेलं आहे. आणि त्यामध्ये शासन, प्रशासनातले खूप सारे अधिकारी सगळ्यांचीच मदत आहे ना. ते पण विचार. आता चिपळूणला जेव्हा पूर आला त्यावेळी मग मीटिंग मध्ये नाना पाटेकरांनी सांगितलं की अरे तुम्ही आता हे ट्रक पाठवताय मदतीचे, पण मुळात पूर येऊ नये यासाठी आपण काही करू शकतो का हे पाहायला पाहिजे ना. आणि मग आम्ही कोकणातल्या नद्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरण केलं, ज्यामध्ये वसिष्ठी आहे, काळ नदी आहे, शिव नदी आहे, राजापूरची कोदवली आहे. आणि त्यानंतर पूर आलेला नाहीये. हे महत्वाचं आहे. जाता जाता मला शेवटी एक महत्वाचा प्रश्न एवढाच विचारायचा आहे. तू मगाशी म्हणालास की मी काही फार महत्वाकांक्षा असलेला नट नव्हे, पण जो कलाकार असतो त्याला अभिनयाची भूक तर असतेच. हे मूषक आख्यान जे आहे आणि 9 भूमिका त्याच्यात करायचं, तर ही केवढी मोठी भूक आहे ही अभिनयाची. बघ आता कसं आहे की ह्या आपल्याला असा आग्रह कोण करणार की तू 9 आणि तुझ्यासाठी मस्त बजेटला हो असेल काही भानगड नसते रे. आपल्याला आपले काय खड्डे खणणं त्यातनं झरे शोधून पाणी पिणं आहे ना असे आपण. तर ते अत्यंत लो बजेट प्रोजेक्ट आहे, पण ते थोडस एंटरटेनिंग व्हावं आणि आपले छोट्या बजेटमध्ये आपण किती चांगला प्रयोग करू शकतो. कारण बघ उगाच तुझे पैसे मी जास्त लावून तुला काहीतरी गप्पा मारून आपण ऐसा बनाएंगे वैसा बनाएंगे असं सांगण्यापेक्षा तुमचं रिकव्हरी होईल, तुम्हालाही आनंद मिळेल, मलाही आनंद मिळेल, अशा सिच्युएशन मध्येच मी सिनेमा करतो. नाही तर मला तो मान्य नाही. आता मूषक आख्यान ही सुद्धा छोट्या बजेट मधली गोष्ट आहे, पण त्यामध्ये मला त्या एकांकिकेमुळे, एकांकिका खूप 3 दशकापूर्वींची आहे. तर ती एकांकिका आमच्या काळात मी पाहिलेली असल्यामुळे मला वाटलं होतं की आपण कधीतरी करू ही. आणि मग त्यामध्ये मग वेगवेगळ्या भूमिका करता येतील का असं ते मी हे केलं आणि सुदैवाने ते झालंय. आता सुदैवाने जर सगळं त्याचं चांगलं झालं, कुठल्या तरी चांगल्या प्लॅटफॉर्मने ते स्वीकारलं, तर मग ते रसिकांपर्यंत पोहोचेल. पण अन्यथा मग ते कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर देऊन मग ते नंतर लोकांनी बघितलं, अरे मस्त होतं रे, मग लावलं का नाही टॉपिक.
बऱ्याचदा सिनेमा आल्यानंतर छोट्या ह्याच्यावर बघितल्यावर लोक बोलतात. म्हणजे आमच्याकडे तर तसं ग्रामीण भागात मिस्किली खूप असते. अरे तू चांगला होता रे पिक्चर, टॉकीजला का नाही लावला? पण तू टॉकीज मध्ये येऊन गेलेला असतो, पण तो बिचारा आठवडाभरच राहतो ना. कारण मी तुला सांगितलं Correct, 52 आठवडे, त्यात 100 से 125 सिनेमे, त्यात ते बॉलिवूडचे गणित बसत नाही. 50, टॉलिवूडचे 50, बॉलिवूडचे 50, हॉलिवूडचे 50, असं सगळा घोळ आहे. पण या घोळातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुद्धा तुझा सुरू आहे. तू म्हणजे मी काय म्हणेल, संवेदनशील कलाकार वगैरे आपण म्हणतो ना ज्याला, आता हा घासून घासून गुळगुळीत झालेला शब्द जरी असला हा. तरी तू तुझ्या वागण्यातून, तुझ्या कृतीतून ते दाखवून दिलेलं आहेस, त्यामुळे तो शब्द तुला लागू होतो. सुपरस्टार मकरंद अनासपुरे एकीकडे, तो आपण पडद्यावर बघितला इतकी वर्ष, नाटकांमधून बघितला, आता तू वेब सिरीज मध्ये येतोयस, त्यामुळे तो एक वेगळ्या रूपातला मकरंद आहे. पण जो सामाजिक जाणीव असलेला, सामाजिक भान असलेला आणि ते भान ठेवून ती कृती सुद्धा करत असलेला मकरंद जो आहे, तो आज मला बघायला मिळाला. आणि मला असं वाटतं प्रेक्षकांना सुद्धा ही माहिती जी आहे ती ऐकून जे सजग होणं आपण जे म्हणतो ते कुठेतरी त्यांच्यामध्ये सुद्धा होईल. तुला जाता जाता एक भेट द्यायची. अरे वा. तर हे आहे बी बिरबल, पुण्याची कंपनी आहे. त्यांनी काही प्रॉडक्ट्स लॉन्च केलेले आहेत आणि आपण आतापर्यंत जे बोललो सगळं डिजिटल झालंय आणि असं, तर त्यांनी असे काही प्रॉडक्ट्स काढलेत की जे डिलीट होत नाहीत. वा वा. आणि काही शहरांचे पोस्टकार्ड आहेत, तर हे हिमाचलचं पोस्टकार्ड आहेत, तर ते तुला आवडतील. आणि प्रेक्षकांना मी सांगतो पुन्हा एकदा की हे जर प्रॉडक्ट्स तुम्हाला घ्यायचे असतील बी बिरबलचे, तर ते अमेझॉनवर तुम्हाला मिळू शकतात. तुम्ही ते तिकडे खरेदी करा, मी तुम्हाला लिंक देतोय डिस्क्रिप्शन मध्ये. तर अशी मकरंद बरोबरचा कॅचअप झालेला आहे. गेल्या वर्षीच त्याने वयाची 50 पूर्ण केली, अर्धशतक झालंय. आता हे पुढचं अर्धशतक जे आहे ते तो कसं गाजवणार आहे ते आता आपण बघूयात. धन्यवाद मकरंद. मला एकच विनंती आहे माझी की आमच्या चॅनलचे व्ह्यूज चांगले आहेत पण सबस्क्रायबर्स काही वाढत नाहीयेत. बरं. तर तू जर विनंती केलीस तुझ्या स्टाईलमध्ये, तर मला असं वाटतं प्रेक्षक तुझं ऐकतील. नमस्कार, मी मकरंद अनासपुरे. अमोल परचुरे या माझ्या मित्राचं अमोल परचुरे हे चॅनल आणि लेट्स कॅचअप हा शो, ज्यामध्ये हा इंटरव्ह्यू त्याने घेतलेला आहे माझा, तो जास्तीत जास्त लोकांनी बघावा. बरं, आवडला तर 100 जणांना सांगावं, नाही आवडला तर 200 जणांना सांगावं. पण हे चॅनल सबस्क्राईब करावं, लाईक करावं. मला खरं तर ती परिभाषा फार येत नाही, पण मी सगळ्यांना एक विनंती करतो की जर अशा पद्धतीच्या मनोगतांमध्ये ज्यांना स्वारस्य आहे अशा मित्रांना जास्तीत जास्त प्रमाणात हे सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.